झालं का साऊंड? चावायचं चला तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. मी सर्पमित्र विशाल गायकवाड. तर मित्रांनो, आपण चाललो आहे एक ओल्ड MIDC आपलं पॉवरलूम असं एक एरिया आहे. तिथे म्हणजे जुनी MIDC जालन्यामधली. तर तिथं एक साप घरामध्ये बसलेला आहे म्हणे. तर खूप वेळचा तो एका जागेवर आहे. तर मित्रांनो, आपण लवकरच तिथे जाऊया, त्या सापाचा जीव पण वाचूया आणि समोरच्याचा पण जीव वाचूया. तर मित्रांनो, आपण आता सध्या सिंदखेडराजा चौफुली इथे आहे. तर लवकरच आपण तिथं कॉलवर चाललो आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तिथे गेल्यानंतर आपल्याला कोणता साप भेटतो आणि काय त्याची तर माहिती आपण तुम्हाला देऊच तिथे पोचल्यानंतर. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा. त्या भीतीवर पण चढ लागलं पाहिजे. बारीक आहे का? त्याच्या पाठीमागं असं हाती जरा हाती बारीक आहे बरं का? थोडा रुक नाही दिख रही बसते बिलकुल भी थोडं लागला का? हा कसा कलर कसा होता खरी? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा कवड्या जातीचा साप आहे. याला इंग्लिशमध्ये उल्फ स्नेक असे म्हणतात. तर मित्रांनो, हा जास्त तर घरामध्ये पाली खाण्यासाठी घुसतो आणि चावण्यामध्ये खूप माहिर साप आहे. हा खूप बाईट करतो मित्रांनो. कमीत कमी एक वेळा त्याला जर पकडलं तर त्याला असं कळेल की आपल्याला कोणतरी खतरा आहे की, तर काय असं म्हणजे त्याला काही भीती वाटली तर तो आपल्याला एका टायमाला खूप फेस बाईट करू शकतो. तर घाबरायचं कारण नाही मित्रांनो, कारण की हा बिनविषारी साप आहे आणि हा चावला तरी पण काही होत नाही मित्रांनो. तर घाबरूनच तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालतात. तर घाबरू नका असं जर साप चावल्यानंतर. तर मित्रांनो, याच्यासारखाच एक दिसणारा कॉमन क्रेट म्हणजे भारतातला एक नंबरचा विषारी साप आहे, जो मण्यार रात्रीच्या टायमाला निघतो आणि तो एकदम सायलेंट किलर असतो मित्रांनो. सेम असाच असतो, फक्त हा चॉकलेटी कलरचा आहे आणि तो ब्लॅक असतो. त्याच्या अंगावर पण असे व्हाईट हे असते. तर मित्रांनो, आपण हा साप इथं रेस्क्यू केलेला आहे यांच्या घरामध्ये. त्यांचं नाव तर नाही माहीत आपल्याला, पण यांच्या इथं आपण रेस्क्यू केलेला आहे. तर मित्रांनो बघा, त्यांनी खूपदा मला चावलेलं तरी पण काय होत नाही, कारण की आम्ही हा साप असा का चावू देतो की लोकांना पण वाटलं पाहिजे की साप चावल्यानंतर लोक म्हणतात की माणूस मरून जाईन वगैरे असं. म्हणजे खूपसे असे हे लोकांचे की साप चावल्यानंतर माणूस मरतो, हे ते भीती असते. माणूस भीतीपायीच मरतो मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर हा साप खूपदा चावला मला, आणखीन पण चावतोच.
त्यामुळं काही घाबरायचं कारण नाही मित्रांनो. हा बिनविषारी साप आहे, कवड्या असं म्हणतात आणि पाली खाण्यामध्ये खूप माहिर आहे हा साप. तर आमच्या टीममधला हा सुनील चव्हाण, त्याच्या पण हातामध्ये येतो, त्याला पण बाईट केली मित्रांनो. बघा नवीन नवीन येतो साप पकडण्यासाठी, आता तो ट्रेनिंग घेतोय, त्याला पण आवडली त्याची बाईट घ्यायला. तर काही होत नाही मित्रांनो, चावलं तरी घाबरू नका. आणि असा साप जर घरामध्ये दिसला तर कृपया करून त्याला मारू नका. एखाद्या जवळच्या सर्पमित्रांना किंवा वन विभागामध्ये कॉल करा आणि त्या सापाचा जीव वाचवा, जेणेकरून तुमचा एक कॉल यांचा जीव वाचू शकतो मित्रांनो. मी वरती नंबर दिलाच आहे, तर तुम्ही लवकरच असं काही आढळल्यास कॉल करा आणि त्यांची मदत करा. आणि साप चावल्यानंतर काही सगळे साप चावल्यानंतर माणूस मरत नाही मित्रांनो, आणि सगळ्या सापामध्ये विष नसतं. तर मित्रांनो घाबरू नका. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आपण त्याला रिलीज पण केला आहे. धन्यवाद. मराठीत स्टिकला नका मारो. गवत्या कोणता साप आहे? गवत्या मराठी. ओ बीट नका मारो. दे कोणता साप माशी आहे? सोड ना. कवड्या ना? चल ना, जायचं नाही म्हणतो तो आतमध्ये. चांगलं झालं. हे साप असा आहे, बंगला किती भारी बंगला राहिला ना काचाचा, पण त्याच्यात जातो तो. एक अगरबत्ती घे तर चित्र पाडायला. प्लेन भिंतीवर करतो प्लेन. हाताला पाणी घ्या मावशी. यस मी काय नागे काय धामण आता दामन पडलं. बॉर्डर कम केलंय. बॉर्डर कम पाहून होतो नाही. जय नाही सुमार आहे. तर मित्रांनो आपण हा साप आता रेस्क्यू केला होता. तर हा रिलीज करण्यासाठी ते वन विभागामध्ये म्हणजे फॉरेस्टमध्ये आपण आलेलो आहे. तर आपण त्याला इथं रिलीज करत आहोत मित्रांनो. तर बघा तो जात आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, धन्यवाद.